सामन्याचा पुरस्कार देऊन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की प्रत्येक सामन्याच्या पुरस्कारासाठी जय मसोबा डाब्याचे मालक सन्माननीय शकुंतला पाटील आणि राकेश पाटील यांच्या माध्यमातून एक कॅप सुद्धा आहे. ते आपण कॅप तिथे प्रोव्हाइड करतो त्या खेळाडूला आणि एक आकर्षक चषक असं स्वरूप आहे सामनावीराचं. खूप सुंदर अशी कॅप तुम्हाला ब्रँडेड कॅप बघायला मिळते. सो थँक्यू टू मच टू जय मसोबा डाबा सन्माननीय शत्रुघ्न पाटील आणि राकेश भोईर साहेब दोघांचे आभार इथे व्यक्त करत आहोत. आणि आपण पुढच्या मॅचकडे आता वळत आहोत. फिल्डिंगसाठी दहिसर संघ सज्ज झालाय आणि बॅटिंगला उतरावं लागेल ते गावदे क्रिकेट क्लब उंबारली संघाला. सामना सुरू होईल पण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज आपल्याच उंबाडे गावचे योगेश पाटील यांचा. धन्यवाद. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात यश पाटील आणि राजकुमार. दोन सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मागू सज्ज होतोय. सुमित भोईर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना. थोडंसं डीजेचा वापर कमी करायचा आहे. हे सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू तर थोडस स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. बारा वाजून 20 मिनिटांचं टाइम आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू पडण्याच्या प्रगतीपथावर. स्ट्रायकर पाहायला मिळत आहेत यश पाटील. पहिला चेंडू सुमित. आपटी दिली गेली समोरच्या दिशेला उडवलाय चेंडू. बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर आगाज. बॅक टू द ड्राईव्ह. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. इथे मात्र कॉट बिहाइंडची अपील आणि अपील इथे मात्र पंचांनी उचलून धरली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना सुमित भोईरने दुसऱ्या चेंडूवर यश पाटीलला मात्र पाठवलंय तंबूच्या आश्रयाला.
मने आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसैनिकांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचं हे संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटीलच्या बॅटमधून चौकाराचा पाऊस पडला होता. तोच भावेश पाटील पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर सुमित भोईरने चांगला चेंडू हाताळला होता. वेगवान गतीचा चेंडू वेगाने बीट केलाय फलंदाज. डायरेक्ट हिटची संधी ते चान्स घेतली होती यष्टीरक्षक राहुलने. चौकारानंतर विकेट. त्यानंतर डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी सुमित भोईर. पुन्हा एकदा वेगाने बीट केलाय. भावेश पाटीलला मात्र समजू दिलं नाहीये. चांगला चेंडू हाताळतो. वेगवान गतीचे चेंडू वेगावर स्वार होऊन भन्नाट वेगाने चेंडू हाताळत असताना नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतीये सुमित भोईर. सध्या तरी आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 चेंडू डॉटच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. यावेळी जागा बनवली. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. वेगाचा फायदा घेत असताना चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. किती चौकार आणि इथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावर 8. विचार केला गेला तर या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर चौकार. मधल्या चेंडूंचा जर विचार केला गेला तर विकेट डॉट डॉट. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज सुमित भोईर. आतापर्यंत बॅलन्स पाहायला मिळालाय सामना. नक्की जर विचार केला गेला तर सध्या तरी धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते. चौकाराने नक्कीच धावसंख्येला आकार मिळालाय. शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगाने बीट केला फलंदाज भावेश पाटीलला. चेंडू समजला नाहीये. जागा जरूर बनवली ती. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, डीप फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 8. तर शत्रुघ्न पाटील यांच्याकडून पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळेल. कॅश प्राइज आलेला आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं आहे. आदित्य पाटील पाहायला मिळतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. ती जागा बनवली होती. क्रीजचा वापर केला गेला होता राजकुमार कडून. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. अतिशय वेगवान भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते दहिसर संघाकडून. सलामीचा गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुमित भोईर. त्यानंतर आदित्य पाटील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा हाताळलाय. यावेळी साडव्या बॅटने ऑन साइडला उडवलाय चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. शेवटचा क्षण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. येस इट इज मॅक्झिमम. षटकार येतोय राजकुमारच्या बॅटमधून. जसा चेंडू आला तसं उत्तर इथे मात्र सेट केलंय राजकुमारच्या बॅटमधून. नक्कीच पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळी सरळ बॅटने चांगला प्रहार पाहायला मिळतोय. धावसंख्या 14 या आकड्यावर फ्लाय झाली आहे.
फुलर लाईनचा चेंडू जरूर होता, परंतु फिंगर रोल केले होते. स्लोवर चेंडू, फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला त्या गतीमध्ये. इथे मात्र बीट होत असताना राजकुमार सेट होते, फक्त फास्टर चेंडू येईल अशा पोझिशनमध्ये होते. तेच गोलंदाजीने थोडंसं चाणाक्षपणा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. बेट फिंगर रोल केली गेली चेंडूवर, त्यानंतर फ्लायटेड चेंडू देखील पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे दीपमध्ये, खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपत असताना, षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र राजकुमारची खेळी संपुष्टात. विचार जर केला गेला तर दहिसर संघ या ग्राउंडमध्ये सातत्याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळालं आहे. 2024चा आमदार चषकाचा पर्व देखील टायटल या संघानेच पटकावला होता. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या सातत्याने या क्रीडांगणावर, आई गावदेवी क्रीडांगण उंबाडेच्या क्रीडांगणामध्ये सातत्याने कामगिरी आपली बहारदार पद्धतीची पाहायला मिळते. तीच गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. वेगवान गतीचे चेंडू हाताळताना व्हेरिएशन्स, आपटी दिली गेली चेंडू, चेंडू पडल्यानंतर राईज झालाय, बाउन्सर पाहायला मिळतोय, तिकट बाउन्सर. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन पाहायला मिळतं. पहिला चेंडू वेगाने, त्यानंतर गतीमध्ये बीट केलंय. फ्लायटेड चेंडू असतील, स्लोवर गतीचे चेंडू असतील, व्हेरिएशन्स असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आदित्य. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू अपील केली जातीये, पंचांनी अपील मात्र नकारलीये. डॉट चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होत असताना पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला गेला तर फक्त एक मोठा षटकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट, म्हणजे फक्त आणि फक्त षटकाराच्या धाव मदतीने ज्या धावसंख्या आल्या त्याच धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात 14. काय गोलंदाजी होते दहिसर संघाकडून. पहिलं षटक हाताळलं सुमितने, फक्त धावा खर्च केले 8, त्यामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर फक्त आणि फक्त डॉट चेंडू आणि विकेट. त्यानंतर आदित्यच्या दुसऱ्या चेंडूवर 1 षटकार आला. त्यानंतर 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथं खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला, परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल उंबारली संघाला. आतापर्यंत थोडासा डॉमिनेट झालाय, बॅकफुटला आहे संघ. धावा येणं गरजेचं असतील उंबारली संघासाठी, कारण का आतापर्यंत धावसंख्या 14, 12 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. सलामीचा बॅटर मात्र इनिंग नंबर 3 भावेश पाटील आलेत. कारण मागची मॅच जर पाहिली गेली, भावेश पाटीलने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. नवीन गोलंदाज अजय पाटील, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्करचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बीट झालेत फलंदाज भावेश. आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, धावा फक्त 4. चांगल्या गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा तोफखाना पुन्हा त्याच गतीचा, त्याच दिशेचा चेंडू होता. यावेळेस थोडासा फुलर लेनचा चेंडू राहिलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. एका धावेने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. संत गतीने धावसंख्या तर पुढे सरसावताना पाहायला मिळते. एक मोठा फटका आणि फ्लाइंग या धावसंख्येला नक्कीच निर्माण होईल. कॅपेबल आहेत दोन्ही फलंदाज. सिनियर प्रेमचा जर विचार केला गेला तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा हा फलंदाज नक्कीच जर थोडासा अडचणीत सापडला जरूर संघ. इथे इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेला. इथं मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल सिनियर प्रेमशी खेळी इथे मात्र संपुष्टात आली आहे. 0 वर इथे
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो साहिल. काही करता आलं नाही. 0वर मात्र तंबूच्या आश्रयाला परतला. 3 चेंडू फेस जरूर केले, डॉमिनेट केलं. बॅकफुटला आहे उंबरली संघ. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे पहिल्या षटकामध्ये सुमित, त्यानंतर आदित्य आणि पहिले 3 चेंडू अजयच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे अजय पाटीलने. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर साहिल. खोला टाकलाय पुन्हा एकदा चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 16. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका थोडासा आत्मविश्वास दुणावेल उंबारली संघाचा. भावेश पाटील आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत, कारण का एका षटकामध्ये 5 चौकार देखील भावेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावर येत आहेत, फेकी करतायत. 2 धावेचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 18. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते ऐकावदेवी दहिसर संघाकडून. आपटी दिली गेली, टॉपेज होती. राहुल पाटीलच्या चेंडू थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. नक्कीच फ्लाय केलं होतं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. परंतु शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षम पाहायला मिळालंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 19. हा टायटल सॉन्ग ज्यांच्या प्रेरणेने हे पर्व आपल्याला सातत्याने एक नवीन उंची घेत असताना पाहायला मिळते. प्रत्येक वर्ष काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय विचार इथे मात्र अंमलात आणला जातो आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये पाहायला मिळतं. या स्पर्धेचं तिसरं पर्व रजनी फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने उंची गाठत असताना मॅनेजमेंट कमिटी आमच्या सोबत जोडली गेली आहे. उगमशिलाच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं आयोजन हे सूत्र या स्पर्धेचं सातत्याने त्यांच्या माध्यमात खूप चांगल्या प्रकारची कामगिरी होत असताना शेवटचं षटक राहुल. पहिला चेंडू इथं विकेट सॅक्रिफाईस केली जाते. जो स्ट्रगल करत होता आतापर्यंत भावेश पाटील, जर विचार केला गेला तर वारंवार सातत्याने डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत होती. तिथे त्या भावेश पाटीलचं विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केली जाते. बिग विकेट डाऊन भावेश पाटील. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल होते स्ट्राईकवर. एका धावेच्या मदतीने संत गतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे सरसावतीये.
20 या आकड्यावर सध्या तरी बॅकफुटला पाहायला मिळतो. एखाद मोठा फटका नक्कीच डाव सावरण्याचं काम उंबरली संघाचा होईल, परंतु तो फटका कोणाच्या बॅटमधून येईल आशुतोष. प्रयत्न चालू आहेत, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होते, चेंडू पडल्यानंतर राईज झालाय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, राईज झालाय, बाउन्सर पाहायला मिळालाय. यावेळेस प्रॉपर टायमिंग आहे, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. फटक्यांची नितांत गरज होती उंबरली संघाला. तो फटका इथे मात्र आशुतोषच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अजून एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोअर म्हटलं जाईल उंबरली संघासाठी. ज्या धावसंख्येच्या जोरावर तो डिफेंड करू शकतो, म्हणजे एक फटका जरूर आलाय. अजून एक चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू पडल्यानंतर खालून जाणारा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. खालून प्रवास करतोय चेंडू, पूर्णपणे बीट झाल्यात फलंदाज. षटकाराचं प्रत्युत्तर तो मात्र सेट केलाय सिक्सर किंग राहुल पाटीलने. ह्याच वेळेस मात्र चेंडू हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. शेवटच्या क्षणाला नक्कीच शेवटच्या क्षणाला 2 क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू शेवटच्या चेंडूवर हात चौकारात. नक्कीच थोडस कॅल्क्युलेशन चुकलं म्हणावं लागेल. वेगाने चेंडूवर आले होते, झेल पकडण्याच्या नादात थोडस मिसकॅल्क्युलेशन, आणि त्यानंतर बॅकअपसाठी देखील क्षेत्ररक्षक आले होते, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर संघर्षाचा चौकार म्हणावा लागेल. शेवटच्या चेंडूवर 4 धावा जोडल्या गेल्यात. अशा प्रकारे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता आपल्याला पाहायला मिळेल समीकरण 24 चेंडू 31 ची गरज. या स्पर्धेसाठी खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा रजनी फॉर्मॅटमध्ये. या स्पर्धेसाठी सुरेश भंडारी देखील आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं योगदान त्यांच्या मार्फत देखील आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांची देखील उपस्थिती आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल.
लेट योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली. 30 धावा बनलेल्या आहेत. 31चा चेस आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आदित्य पाटील आणि मिलिंद पाटील या दोघांना आपण आघाडीला पाहत आहोत आणि बॉलिंग मार्क वरती आलाय ज्युनियर प्रेम. पॉवर प्ले या मॅचचा बरंच काही आपल्याला सांगून देईल बिकॉज इकडे धावा आहेत फक्त 31. मागची मॅच लो स्कोर होती, तिकडे आपल्याला कमी धावा पाहायला मिळाल्या होत्या. पडलेच्या अगेन्स्ट खोडीमध्ये जो मागचा सामना आपण एन्जॉय केला. आतली कडे बॉल सिलेमी डाऊन कडे फार फेकाने ज्युनियर प्रेम डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती, मात्र इकडे येते ती एक धाव सहजरित्या. आमदार चषकाचं तिसरं पर्व. मागच्या 2 पर्वांमध्ये खरं तर मोठ्या संख्येने आपल्याला मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. या आमदार चषकाचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे आणि खास करून मागच्या 2 पर्वांमध्ये देखील ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळायची, लालचंद्र मुंडे हे आज खरं तर आपल्यामध्ये नाही आहेत. माणसाचा सद्यस्थिती क्षणाचाही भरवसा नाही आणि मागील वर्षामध्ये दुर्दैवाने त्यांचं निधन देखील आपल्याला पाहायला मिळालं. पण त्यांचे मित्र आज जरूर आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. फुलर लेंथ बॉल शॉर्ट्स कॉलेक्सच्या दिशेने चालला. फिल्डर जरूर आहे, एकदा इथेही आलेली आहे. समीरजी शेलार साहेब असतील, रंगनाथजी मुंडे असतील, संदीपजी बेडेकर, जयदासजी बेडेकर या सर्व मान्यवरांच्या आगासनावरून या स्पर्धेला उपस्थिती आपण पाहत आहोत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. दहीसर खेळतोय, त्यासोबत याच गावचे जावई ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे, वैभवजी पाटील दहीसर हे देखील मॅचचा आनंद घेतात आणि वाढदिवसाच्या आपणास लक्ष शुभेच्छा. त्यासोबत आमचे परम मित्र समालोचक दहीसरचे सौरभ देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. एक स्ट्राइकवरला बॉल आहे, धावा सहजरित्या 2 मिळतील इतका पुरेसा अवधी आणि या 2 धावांनी स्कोर सध्या जाऊन पोहोचला 4 वरती. प्रगतीपथावर सध्या पहिलं षटक आहे. मागचा सेकंड राऊंडचा सामना देखील तिकडे पडलेने फक्त बनवल्या होत्या त्या 25, इकडे उंबारलीने बनवल्या 30 आणि फाईट देण्यासाठी प्रामुख्याने पॉवर मध्ये तुम्हाला धावांची कोंडी करावी लागणार आहे. धावा कमी खर्च केला, डॉट बॉल टाकले, विकेट आले सुरुवातीला, तर या मॅच मध्ये असेल योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली प्रेम. कोलात बॉल टोला लागलाय, फॉलो थ्रो मध्ये प्रेम उभा आहे, धाव इकडे देणार नाही, डॉट आलाय. सुरुवातीची षटकं जितकं तुम्ही डॉमिनेट करणार आहात बॅटर्सला तितकं तुम्ही या मॅच मध्ये असाल, कारण 31 धावा आणि सध्याचे क्लायमेटिक कंडिशन मध्यरात्रीमध्ये आपण आहोत. ठीक 12:46 झालेली आहेत. मॅच नंबर 6 मध्ये आजचा आपण आहोत. उद्या जरूर फर्स्ट सेमीफायनल देखील असेल. उद्या ठीक 8 वाजता आजचा जो संघ क्वालिफाय होईल सुपर 4 ला, फर्स्ट सेमीफायनल उद्या खेळवण्यात येणार आहे मित्रांनो. उद्या ठीक तुम्हाला 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. कोलात बॉल बॅक ड्राइव्ह, मिड ऑनचा फिल्डर, मिड ऑफला प्रेम आलाय, सिनियर पकडलाय त्याने बॉल, पण त्यामध्ये एक धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 5 या आकड्यावरती. जर याच धावा 50 असत्या तर आता जे षटक आहे प्रेमचं हे वाखाणण्याजोगं असतं, कारण इकडे 31 धावा डिफेंड करत असताना जरी 10 धावा जरी गेल्या इकडे तरी ते षटक मी म्हणेन दहीसरच्याच बाजूने असणार आहे. त्यामुळे इकडे प्रेमला शेवटचा एक बॉल आहे, तो विकेटसाठी जरूर जातो आणि आतापर्यंत चांगली लाईन आणि लेंथ पकडून बॉलिंग केली आहे. यॉर्कर चांगले आलेत. लाईन यावेळेला खराब होती पण एक्झिक्युशन चुकीचं. शॉर्ट फाईन लेगला का बसलेत. आदित्य पाटील बाद, धक्का पहिला गावदेवी दहीसरला 5-1.
ला ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल कवचला ड्राईव्ह केला टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल फक्त पूर्ण झाले आणि डबलला चान्स घेणार नाही. चांगली फिल्डिंग झाले, चांगला थ्रो आलाय. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 6 वरती. आतापर्यंत शांत चाललाय डाव. पहिल्या 7 बॉलमध्ये धावा फक्त 6 आलेल्या. 17 चेंडूंमध्ये बनवायचा दोन्ही 25 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीम जय मसोबा शत्रुघ्न पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या गावदेवी दहिसरला. राकेश भोईर हे देखील पुरस्कृत आहेत. खोलात बॉल होता, लॉंग ऑन कडे चाललाय. राहुलचा नॅशनल गेम आहे, त्यामुळे धावा किती आहेत त्यापेक्षा माझा जो गेम आहे, मी ज्या पद्धतीने खेळतो तोच खेळणार आहे. आणि इकडे त्याने देखील पहिला बॉल खोलात होता, मोठ्या फटक्यासाठी तो चालला होता, मात्र बॉल खाली लागला, ड्राईव्ह झाला. बेस्ट ऑफ लक दहिसर. मिलिंद ब्रो जोरात मार. जय पाटील सध्या चॅट बॉक्स मध्ये आहेत, त्यांची कमेंट होती. ओहो कॅच ड्रॉप. आउटसाइड एज होती, सोमनाथ कडून चूक झाली आहे. नाराज स्वतः देखील आहेत, पण मात्र ही कॅच पकडायला पाहिजे होती, कारण लो स्कोरला तुम्ही डिफेंड करत असताना तुम्हाला हाफ चान्सलाही कन्वर्ट करायचं आहे, पण इकडे तर पूर्णपणे फुल चान्स होती. हातात बॉल आला आणि क्रिकेट हेच सांगतं, जर तुमच्या ओंजळीमध्ये बॉल पडलाय कॅच तुमची होती. सोपा चल होता विकेट किपरसाठी, कठीण बनवला आणि तिकडे कॅच देखील ड्रॉप झाली आहे. 7 वरती धावत संख्या थांबली आहे. प्रेम देखील चांगली गोलंदाजी करतात. 15 बॉलचा खेळ बाकी आहे, 24 धावांची गरज आहे. हळूहळू उंबारले देखील मॅचला बनवते. टॉप एज आहे आता, चान्स. स्वतः प्रेम डाऊन दी बॉल, पकडली कॅच, विकेट डाऊन. 7 for 2 दहिसर. विश्वनाथ भंडारी यांचे आगमन झालेले आहे. बरीचशी सापड चषकामध्ये त्यांनी आमची सोय केली होती. स्वतः गायक आहेत, त्यामुळे गायची काळजी घेत असताना आवर्जून त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. उद्या यायला विसरू नका. उद्या पहिली मॅच नागाव आणि खार्डीमध्ये, दुसरी मॅच मोठा गाव आणि वसार, थर्ड मॅच इन ॲक्शन असतील यजमान गावदेव उंबार्डे आणि जोडुंबोली, तर फोर्थ मॅच मध्ये गोळवले आणि खोणी सी. उद्या 8 संघ पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल पोल करण्यात आलाय, अजयचा बॅट मधून षटकार. भोईर साहेब यांच्याकडून 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे दहिसरच्या बॅटर्ससाठी. आणि संप्या गायकर शेट यांच्याकडून देखील 3 षटकारांना 1000 आहेत, म्हणजे टोटल 4000 मिळतील जर पुढचे दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर जातात अजयकडून. चांगला फटका. दोन्ही पायांचा आपण विचार केला तर फार मागे आला होता क्रीज मध्ये. आणि सध्याचं क्रिकेट जो लॉ आपल्याला हेच सांगतो, पॉपिंग क्रीज मध्ये मिनिमम तुमच्या बॉडीचा थोडा तरी पाठ पाहिजे, आणि इकडे तो होता, त्यामुळे व्हॅलिड रन्स आहेत, व्हॅलिड फटका आहे. षटकार आला. 13 वरती धावसंख्या पोहोचले. 13 बॉलचा खेळ बाकी आहे, 18 धावांची गरज आहे. मॅच इकडूनही बनवू शकते. हा जो षटकार आहे दहिसरचं पुनरागमन झालं या मॅच मध्ये, जिकडे गोलंदाज डॉमिनेट करत होते. ज्युनियर प्रेम सोबत सिनियरने पहिले 4 बॉल चांगले टाकले, 5वा बाहेर गेलाय, शेवटचा टाकायचा आहे. 13 चेंडू 18ची मॅच. फुलर लेन कवचला ड्राईव्ह केलाय. फिल्डर टीम मध्ये उपस्थित आहेत. पहिली धाव तर झाली, अपूर्ण थ्रो येतोय, डबलला चान्स घेणार नाही. स्ट्राईक असेल अजय पाटीलकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 14 धावा, 2 विकेट, 12 बॉलचा खेळ बाकी. आणि जय मसोबा प्रसन्न गावदेवी दहिसरला बनवायचा आहेत 17.
बेस्ट ऑफ लक GDCC उंबारली. मयूर पाटील देखील सध्या चॅट बॉक्समध्ये आहेत. बरेचसे प्रेक्षक रजनी क्रिकेट काही जेवल्यानंतर काही नाईट ड्युटीला असतात. बरेच जण घरबसल्या देखील TV मॉनिटर कम्प्युटर मोबाईल स्क्रीन लॅपटॉप सगळे ऑन करून आपल्या गावचा खेळ आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी अथवा काही न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना वेळ घालवायचा असतो. क्रिकेट खेळायचा आनंद यूट्यूब खोलल्यानंतर जी काही स्ट्रीम येते तिकडे ते आनंद घेत असतात. 12 बॉल 17 पाहिजेत. नगरसेवक बदलापूरचे आदरणीय गणेशजी राणे साहेब यांच्याकडून या षटकामध्ये एका विकेटला 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. उडवलाय बॉल रडार मध्ये लॉंग ऑन क्लिअर. अजयचा बॅट मधून येणारा दुसरा कार. मीत नाहीये तर अजय पाटील आहे दहीसरचा. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 3 बॉल मध्ये 13 बनवल्यात आणि मॅचला पलटवलंय. 11 चेंडू 11 धावांची गरज. ऑन साइडला इकडे टर्न करण्यात आलं बॉलला. मनगडाच्या साह्यानं बॅटचा चेहरा बंद करून सिंगल. राहुलला इन्व्हिटेशन. धावा पोहोचल्या पुढे 21. 10 बॉल 10 पाहिजेत. हरदेश खारोक यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पारितोषिक मोठ्या संख्येने आहेत. मात्र ही मॅच कशी जाईल हे आपण पाहूयात. आर्यनने जी कमेंट केली आहे तसा खेळ सध्या तरी अजयने केलेला आहे. 10 बॉल 10 पाहिजेत. राहुल स्ट्रायकिंग एंड आणि सोमनाथला कमबॅक करायचं जरी मॅच शेवटच्या षटकामध्ये त्याला न्यायचे असेल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डीप मध्ये साहिल सेवेकर. फिल्डिंग चांगली झाली. राहुलला 2 बॉल मध्ये 2 धावा बनवते या मॅच मध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने अजय पाटीलने राहुलचा रोल इकडे या मॅच मध्ये दाखवला. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले. 9 चेंडू 9 रन बॉल इक्वेशन आहे. हळूहळू मॅच क्लोज तर येत चालली आहे. पण या मॅच मध्ये आता सध्या मी म्हणेन जे काय करायचं खास करून बॉलरला करायचं. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. सिनियर प्रेम उभा आहे. सिंगल इकडे आलेली आहे. सिंगल सोबत स्कोर पुढे 23-31 चा चेस. 8 बॉल 8 धावा. बॅटर चान्स घेतील नो डाऊट. ते विचार करतील की शेवटच्या षटकामध्ये 6-7 राहिल्या मागात पडू शकतात. एकात मोठा फटका 2 बॉल मध्ये आणि ती चान्स आहे खऱ्या अर्थानं सोमनाथले. राहुल अजयची विकेट या 2 बॉल मध्ये आली. 8-7 धावा उरल्या. मॅच शेवटच्या षटकामध्ये रंगतदार अवस्थेत असेल. खोलात आलाय. टोला बॉल लॉंग कडे चाललाय. डीप मधून मेघनाथ फार वेगाने. फिल्डिंग चांगली. थ्रो थोडासा खराब. वाईड थ्रो आलाय. धावा 2 ने धावसंख्या पुढे 25-25 धावा. 7 बॉल 6 धावा. आता ही मॅच शेवटच्या बॉलवरती जरी गेली तरी मॅच ऑन असेल. कारण एका फटक्याने देखील 6 बनवू शकतात. 7 चेंडू 6 बनवायचा आहेत. एक षटकार जर पहिल्या बॉलवरती आला नसता सोमनाथचा तर या मॅच मध्ये बरंच काही अजूनही बाकी असतं. आताही बाकी आहे पण मॅचचं मोमेंटम दहीसरकडे. 7 चेंडू 6 धावा. शेवटचा बॉल. सिली मिड ऑन सिली मिड ऑफ. हे सध्या तर थर्ड मॅन फाईनली गात आहे. स्वीप करायचा होता. बॉल हवेत आहे. पुढे आलाय सोमनाथ आणि इकडे राहुलची विकेट. 25 ला बसलाय. तिसरा झटका. शेवटचे 6 बॉल 6. आज कल्याण पश्चिमेचे आमदार 2 टर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब आणि त्यांच्या सन्मानार्थ आपण मागचे 2 पर्व डे फॉर्मॅट मध्ये बघितले. आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब आणि संपूर्ण भोईर कुटुंब खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित होते. या भोईर घराण्यामध्येच आपल्याला जवळपास 7 ते 8 नगरसेवक पाहायला मिळतात आणि सर्वजण आवर्जून या स्पर्धेच्या
उद्घाटन सोहळ्या प्रसंगी कालच्या इव्हिनिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. उद्याचे 8 संघ खेळतात, त्यांचा आपल्याला पूल सध्या पाहायला मिळतोय. नागाव खार्डी ठीक तुम्हाला 6 वाजता रिपोर्ट करायचं मित्रांनो. मोठा गाव वसार थर्ड मॅच मध्ये मात्र इकडे थोडी प्रेक्षकांची गर्दी वाढणार आहे. उंबरडे आणि जुळी डोंबिवली फोर्थ मॅच गोवले आणि खोणीसी नाव बॅक टू दी ग्राउंड वळत या मॅचच्या दिशेने. इकडे मात्र दहिसर आणि उंबार्ली मध्ये सामना रंगलाय. 6वा सामना दुसऱ्या रजनीचा MLS ट्रॉफी 2026 सीझन 3. 6 बॉल 6. लास्ट ओव्हरची जबाबदारी यश पाटील. पहिला बॉल ऑन साइडला चालला बॉल मिड विकेट कडे. डबलला चान्स. कॉल पॅव्हलियन मधून देखील होता. कॉल बॅटर्सने स्वीकारलाय. धावा 2. थ्रो चुकीच्या एंडला केलाय. तो स्ट्रायकिंग एंडला करायला पाहिजे होता. बिकॉज जेव्हा बॉलर बॉलला रिलीज करतो तिकडून स्टार्ट घेतलेला असतो. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरने बॉल तर चांगल्या पद्धतीने कव्हर केला. थ्रो देखील चांगला होता. मात्र इकडे आपण पाहतोय धावा पूर्ण झालेल्या 2. पहिल्या डावामध्ये विकेट आपल्याला 4 पाहायला मिळाल्या. इकडे आतापर्यंत आपण विकेट 3 पाहतोय. 5 बॉल 4 पाहिजेत, 3 चालतील. यस अंपायर. फिल्डिंग टीमने रनआउट साठी अंपायर रिव्ह्यू आहे. येस बॅटर सेफ नॉट आउट. टीव्ही अंपायरचा सिग्नल आला. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन बसली 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि 4 धावांची या मॅच मध्ये अजूनही गरज आहे. इकडे आता खास करून उंबार्लीच्या जर बॉलरने विकेट डॉट बॉल टाकले तरी मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. यश पाटील नवीन चेहरा. मागच्या सीझन पासून ओपनर म्हणून त्याला आपण बघितले, पण ही मॅच गोलंदाज म्हणून तो समोर आहे. अजय पाटील सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला. बॉलर्स बॅक. फॉलो थ्रो मधून बॉल मागे गेलाय. अडवू शकला नाही. लॉंग ऑफ रेडी आहे. बॉल अडवलाय. डबलला चान्स. थ्रो इकडे थोडा खराब. थोडा नाही तर बराच खराब. थ्रो जर ॲक्युरेट आला असता तर दुसरी धाव मिळाली नसती. इवन अजयची विकेट गेली असती. 2 धावांनी मॅच क्लोज. बॉल तर सहज पकडला, मात्र थ्रो खराब केलाय. तिकडे ज्युनियर प्रेम होता फिल्डर. 2 धावांनी धावा 29 बनल्या. 4 बॉल 2 पाहिजेत. विकेटच्या आधारावरती 1 चालेल. बिकॉज फर्स्ट इनिंग मध्ये उंबारलेचे 4 पडले होते विकेट. इकडे पडले 3. 4 चेंडू 2 धावा. खोलात बॉल नॉन स्ट्रायकिंगला स्टंपला लागला. डायव्हर्ट झाला. डबलला चान्स घेतली जाईल. वेळ अजय. ओहो मिस्टेक आणि 2 धावा. अभिनंदन. शत्रुघ्न पाटील आणि राकेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला मसोबा प्रसन्न. गावदेवी दहिसरने दुसरा विजय मिळवला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. लेट योगेश पवार प्रतिष्ठान. कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली. चांगला खेळ झाला, मात्र धावा कमी झाल्याच होत्या, त्यामुळे गोलंदाजांना तितकी चान्स भेटली नाही. एक छोटी चूक या मॅच मधून जरूर त्यांनाही फार बाहेर नेणार होते आणि इकडे तरी देखील गोलंदाजांनी चांगली फाईट दिली. शेवटपर्यंत मॅचला आणलं होतं. मिस्टेक क्षेत्ररक्षणामधून देखील झाल्या आणि 31 धावा चेस डाऊन करून दहिसरने दुसरा विजय मिळवला 7 विकेट्सने. अभिनंदन. होळ्यात आपण मॅन ऑफ द मॅच कडे लगेच. खोणी अ चे कॅप्टन आणि त्यासोबत दहिसरचे कॅप्टन. आजच्या रजनीचा शेवटचा सामना सेकंड क्वार्टर फायनल MLS ट्रॉफी 2026. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथजी भंडारी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ख्यातनाम गायक आहेत या गावचे आणि आवर्जून प्रसाद सर जी नुकतीच स्पर्धा झाली सापाडीची, दररोज कॉम्बॉक्स मध्ये त्यांच्याकडून कपसील, ट्रेप्सिल्स, योगी कंटिका असे बऱ्याचशा गोळ्या देखील आमच्यासाठी यायच्या. एनर्जी ड्रिंकची देखील व्यवस्था त्यांनी आम्हाला केली होती. कलाकार उद्याला आकार देणारा असतो आणि एक कलाकाराची जाण म्हणून त्यांनी आमची जरूर जी व्यवस्था केली त्याबद्दल विश्वनाथजी भंडारी साहेब आपले मनापासून आभार. नगरसेवक आदरणीय राणे साहेब यांच्याकडून